पंचायतला कारण येण्याचं असं की मागील जवळपास एक वर्षभर झालं मॅडमला सांगतोय की मॅडम आमच्या गावातल्या आपल्या कचऱ्याची व्यवस्था करा. हा ते काहीतरी तुम्ही खड्डे करायले, खड्ड्यात कचरा टाकायले, ते काय कचरा खड्डे भरले की पुन्हा तुम्ही जेसीबी आणाले आणि लोटून द्यायले. त्याच्यापेक्षा आमचे पहिले उकोंडेच बरे ना. पहिले ते उकोंडे तरी आम्ही पहिले शेतात तरी नेऊन टाकायचो. पण तुम्ही ते काहीच केलं नाही. तुम्ही फक्त शासनाचं एक मस्तपैकी योजना आली, त्या योजनेच्या अंडरमध्ये पत्राचं शेड उभं केलं. हा जे की नाही का हातानं केलं ते वाकून जाते, असं शेड उभं केलं त्यात कचरा टाकायचा म्हणणं. गावातल्या कोण्याच माणसाला सांगितलं नाही की त्यात कचरा टाकायचा असते. हा फक्त तुम्ही लोकांना फक्त शिव्या देता आल्या आल्या, हा इथं असं झालं तिथं तसं झालं, काउंट केलं असं काय तसं नाही. पण ते भरल्याच्या नंतर त्याच्या उपाययोजना काय करायची? हा सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा, त्याचं नेमकं समोर करायचंय काय याच्यावरती तुम्ही कुठलाही उपाययोजना केले नाही. शासनाच्या मार्फत तुम्हाला कचरा भरण्यासाठी गाड्या आल्या होत्या. गाड्या त्या सडून गंजून गेल्या, पण त्या गाड्याचा तुम्ही वापर केला नाही, भंगारवरती विकल्या. त्याच्या बॅटऱ्या चोरून स्वतः ग्रामपंचायतच्या काही माणसांनी बॅटऱ्या चोरून विकल्या, पण त्याच्यावरती काही हे केलं नाही. तरी मला एवढंच म्हणायचंय की याच्यावरती जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व ग्रामस्थांनी एकच विचार केलाय, जर ग्रामपंचायत जर आमचं कुठली ऐकत नसेल तर अशी ग्रामपंचायत आम्हाला नकोय. हा आणि अशी भ्रष्ट अधिकारी पण नकोयत आम्हाला. तो जोपर्यंत आमच्या प्रश्नावर काय आमच्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याच्यावरती पर्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवणार आहेत, एवढीच या मार्फत बोलू इच्छितो. धन्यवाद. आता नाल्या संदर्भात मागीच एक 10 ते 15 दिवसापूर्वी आम्ही बीडीओ साहेबांना एक अर्ज केला. त्या अर्जामध्ये असं नमूद केलं होतं की 2 ते 3 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये बंदिस्त नाल्याचं काम झालंय. नाल्याचं काम असं झालं, जे पहिले जे जुने नाले होते त्या नाल्यामध्ये प्लास्टिकचे पाईप आणि कुठं शिमटाचे पाईप टाकलेत आणि बंदिस्त नाल्या म्हणजे ज्याला काय म्हणतात आपण अंडरग्राऊंड नाल्याचं काम केलं. कुठं चेंबर नाही, कुठं कशाचं काहीच नाही. आज पाणी नालीच्या ऐवजी रस्त्यावर वाहते. त्या संदर्भात आम्ही बीडीओ साहेबांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत. तर बीडीओ साहेबांनी आम्हाला सांगितलंय की लवकरात लवकर याच्यावरती चौकशी करून दोषींवरती कठोरात कठोर कारवाई आम्ही 100% करू. जर ग्रामपंचायतनं ह्या कचऱ्यावरती आणि जर लवकरात लवकर जर तोडगा नाही काढला तर आम्ही ह्याच ग्रामपंचायत आज तरी समजा आम्ही बंदची हाक दिली आहे, ग्रामपंचायत कार्यालय बंदची हाक दिली आहे. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये जर समजा कचऱ्याची व्यवस्था जर नाही केली तर तोच कचरा आम्ही पंचायत समितीला घेऊन जाऊन तिथं आमरून पोषण बसण्यासाठी आमचे गावकरी सज्ज आहेत. आता जवळपास झाले 11:30. मॅडम आणखीन ग्रामपंचायत आल्या नाहीत आणि सोमवार आहे. मॅडमचा टायमिंग असतोय साधारण 10 वाजता, 9:30 ते 10 वाजता मॅडम ऑफिसला येणं अपेक्षित असते. मॅडमची एंट्री असते पंचायत समितीला, पण पंचायत समितीला मॅडमचं कुठलंच काही नसते. मॅडमची रजा असते 2 दिवसाची आणि मॅडम सुट्टी घेतात 5 दिवस. असं आम्ही वारंवार बीडीओ साहेबांना सुद्धा सूचना केल्या. बीडीओ साहेब म्हणतात की आम्ही बोलतो मॅडमला, पण सर्व अधिकारी हे एकच आहेत. बीडीओ साहेब आणि मॅडम यांची मिलीभगत आहे. फक्त यांनी एकच ठरवलंय, शासनाचा पैसा कसा आणायचा आणि तो आम्ही कसा लुटून खायचा. तरी आमच्या सर्व गावकऱ्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एकच विनंती करतोय, जर लवकरात लवकर आमचे जे साधे आणि एकदम स्वच्छतेच्या बाऱ्यामधले जर प्रश्न नाही सोडवले तर ही मोहीम आणखीन तीव्र होईल. एवढंच बोलतो. धन्यवाद.